UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवारांकडून बारामती विधानसभा न लढण्याचे संकेत। मी जो उमेदवार देईल त्याचं काम करा। विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाहीत, अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार लोकसभेची पुनरावृत्ती करणार का? शरद पवारांचा खोचक सवाल। अजित पवार गटातील अनेक आमदारांची शरद पवार गटामध्ये येण्याची इच्छा, गरज असेल त्याच मतदारसंघात आमदारांना घेतलं जाणार, राष्ट्रवादी शरद पवार गटातील सूत्रांची TV9 ला माहिती। हर्षवर्धन पाटील यांची अखेर भाजपला सोडचिठ्ठी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा। इंदापूर विधानसभा लढवण्याची तयारी। फडणवीसांसोबत इंदापूरच्या जागेबाबत चर्चा झाली। त्यांनी इंदापूरऐवजी दुसरा पर्याय दिला, पण मी सहमत नव्हतो, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटलांसारखे अनेक धक्के भविष्यात दिसतील। हर्षवर्धन पाटलांचं पक्षामध्ये स्वागत करताना शरद पवारांचं सूचक विधान। महायुतीचा विषय आता संपलाय, मुलाला तुतारी किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीला उभं करणार, अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंची मोठी घोषणा। महाविकास आघाडीने जागा वाटप लवकर पूर्ण करून प्रश्न संपवावा। मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले। युतीसाठी MIMचा महाविकास आघाडीला प्रस्ताव, किती जागा देणार महाविकास आघाडीने स्पष्ट करावं, इम्तियाज जलील यांची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या। नरहरी झिरवाळ, हेमंत सावरा, राजेश पाटील, किरण लहामटे यांचं आंदोलन। पेसा भरतीसह धनगर समाजाला ST प्रवर्गामधून आरक्षणास विरोध। पेसा अंतर्गत आदिवासी मुलांच्या मानधन तत्वावर भरतीचा निर्णय। कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधन तत्वावर नियुक्ती होणार, सरकारचा निर्णय। आरक्षणाची मर्यादा 50%वरून 75% जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। विधेयक आणण्यास केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आमचा पाठिंबा असेल, पवारांची भूमिका। आचारसंहितेपूर्वी मराठा समाजाला OBC मधून आरक्षण द्या, मग 75 काय 150% आरक्षण मर्यादा वाढवा, पवारांच्या मागणीवर जरांगे यांची प्रतिक्रिया। अत्याचाराच्या घटनेनं पुणे हादरलं। मित्रासोबत बोगदेव घाटामध्ये फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार। रुग्णालयामध्ये उपचार सुरू, संशयितांचे स्केचेस पोलिसांकडून तयार। पुण्यामध्ये हे काय सुरू आहे? महाराष्ट्र महिलांवरील अत्याचाराचं केंद्र बनतंय, यावर पायबंद घालण्यासाठी गृह खातं काही करत नाही। पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधकांची सरकारवर टीका। अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतरास केंद्र सरकारची मंजुरी। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। ट्विट करत मानले केंद्राचे आभार। विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द। उद्या सकाळी 8:30 वाजता राहुल गांधी कोल्हापूरमध्ये येणार। महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी खुशखबर। PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 उद्या जमा होणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमात निधी वाटप। तिरुपती मंदिर प्रसाद भेसळ प्रकरणी SITची स्थापना। CBI संचालकांच्या निर्देशाखाली तपास होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश। नवरात्रोत्सवामध्ये 3 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी। 9, 10 आणि 11 ऑक्टोबरला 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास मुभा। इस्रायल विरोधामध्ये जगातल्या सर्व मुस्लिम देशांनी एकत्र या, आपला शत्रू एकच, इराणमधील मुस्लिमांचे सर्वोच्च धार्मिक नेते अली खामेनेई यांचे ऐलान। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।